कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी सुरू झालेली आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, सौरभ अगदी बरोबर आहे। खरं तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे। मात्र काही वेळापासून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडून केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय चाचणीनंतर प्रशांत कोरटकरला दुपारी कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाणार आहे। मात्र रिमांड मागताना प्राथमिक खरं तर तपासामधली माहिती जी आहे ती अत्यावश्यक आहे। गेल्या 1 महिन्यांपासून प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांना चकवा देत होता। मात्र गेल्या 1 महिन्यांपासून प्रशांत कोरटकरचा प्रवास जो आहे तो कसा झाला, म्हणजे नागपूरपासून तर थेट तेलंगणामध्ये कसा पोहोचला याची माहिती जी आहे ती प्राथमिक चौकशीमध्ये कोल्हापूर पोलिसांकडून घेतली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल तेलंगणामधल्या मंचरियाल या भागामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली होती। मात्र या भागामध्ये तो किती दिवस राहिला किंवा प्रशांत कोरटकरला आणखी कोणी कोणी मदत केलेली आहे याची चौकशी जी आहे ती करायची प्राथमिक चौकशीमध्ये समोर येईल। प्रशांत कोरटकरला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते करायची त्यांची सुद्धा चौकशी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडून केली जाऊ शकते। मात्र आज रिमांड बघताना कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून युक्तिवाद करताना चांगला युक्तिवाद जो आहे तो पोलिसांकडून कोर्टामध्ये केला जाईल आणि पोलीस कोठडी जी आहे ती प्रशांत कोरटकरची मागितली जाईल। सध्या प्राथमिक चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। थोड्या वेळात वैद्यकीय चाचणीसाठी प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस जातील आणि त्यानंतर दुपारी कोर्टामध्ये जे आहे हजर केलं जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत कोरटकर जो आहे तो नक्की कुठे होता, त्याला नक्की कोणी कोणी मदत केली, त्याचा प्रवास